नमस्कार, मी विजय काते. आपण पाहतात नवराष्ट्र डिजिटल. या महाराष्ट्रामध्ये 1966 साली एका खाद्यपदार्थाची ओळख झाली. त्या संपूर्ण खाद्यपदार्थाची अशी ओळख झाली की अख्खा महाराष्ट्र आणि अख्खा मुंबई ह्या वडापावांना ओळखलं जातं. लवकर आणि झटपट लोकांना पुरेसं असं पुरणारं आणि पोट पुरवणारं हे खाद्यपदार्थ. आज त्याच वडापावाचा जागतिक वडापाव दिवस हा साजरा केला जातो. या मीरा भाईंदर शहराला आतापर्यंत सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसा तर होतात, पण एक वेगळी खाद्य संस्कृती आहे. या मीरा भाईंदर शहरामध्ये असे काही ठिकाणे आहेत की खाद्यप्रेमी फार जवळून त्यांच्याकडे जातात. आपण अशाच एका खाद्यप्रेमीकडे आलो आहोत आणि त्यांनी स्वतः एक वेगळा इतिहास रचलेला आहे. आपल्यासोबत ह्या ताई आहेत. ह्या ताईने एक आगळा वेगळा समोसा आणि वडापाव याची मोठी साईजमध्ये बनवलेले. नेमकं त्यांचं ह्या जागतिक वडापाव दिनानिमित्त हे बनवलेलं नेमकं त्यांचा हेतू तरी काय होता आपण जाणून घेऊ. ताई, हे किती किलोचं आहे आणि काय सांगाल? हे 4 किलोचं आहे. गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये 2 किलो 800 ग्रामचा आहे. पण माझं मत हे असं होतं की आपल्या मराठी पदार्थमध्ये हे जे वडापाव आहे, मला तो रेकॉर्ड तोडायचा होता. आणि हे मी जे बनवलेलं आहे हे 4 किलोचं आहे आणि फ्रेश आत्ताच बनवलेलं आहे. आपलं नाव काय? माझं नाव माझं नाव निशा सोनकर आहे. निशा रमाकांत सोनकर. फक्त 1.5 वर्ष झालं माझा हा बिझनेस आहे. पण एक आवड, एक छंद आणि मेन म्हणजे आमचे मनसेचे जे दादा आहेत आणि अख्खी फॅमिली, त्यांच्या सपोर्टशिवाय मी काही हे करू शकली नसती. आणि पुढेही सुद्धा मी असेच काहीतरी रेकॉर्ड्स बनवणार आहेत. वेगवेगळे पदार्थ मी ट्राय करणार आहे. नक्कीच दादा, तुमच्या गृहिणीला आहेच इथे. आज तुम्ही समोसाही तेवढ्या उंचीचा आणि तेवढा मोठा बनवला जातो. कुठेतरी या मीरा भाईंदर शहराचं एक वर्ल्ड गिनीज बुकमध्ये खाद्य संस्कृतीमध्येही नाव रोवण्याचं तुम्ही हे कुटुंब करते. काय सांगा त्याबद्दल? आमचा प्रयत्न आहे की मीरा भाईंदरमध्ये नंबर 1 वडापाव डिवाईन म्हणून ओळखला जावं. अजून लोकांना भरपूर माहिती नाही आहे या वडापावबद्दल आमच्या दुकानाबद्दल. आम्ही प्रयत्न करतो आहे की लवकरात लवकर फेसबुक, इंस्टाग्राम, यूट्यूबवर आमची माहिती लोकांपर्यंत पोहोचवावं आणि आमच्याकडे लोक जास्तीत जास्त प्रमाणात यावं, त्याला चांगली वस्तू खायला मिळावं अशी आमची मनापासून इच्छा आहे. एक वडापावच्या दिनानिमित्त आज तुम्ही वडापावचे पैसे फार कमी केलेले आहेत. मी आतापर्यंत बघितलं ग्राहकांची फार गर्दी आहे. काय सांगा त्याबद्दल? आजच्या दिवस मी फक्त 10 रुपये ठेवलेला आहे. रोज मी 22 रुपयांनी विकते आहे. तेल जे आहे ते सनफ्लावर आहे. बेसन जे आहे ते सम्राट. आणि मेन म्हणजे हायजीन. आज जे मी लोकांना देते 10 रुपयांनी, कारण अख्ख्या वर्षात जी लोक माझ्या पाठीशी उभे राहिले, हे माझ्यातर्फेने त्यांना रिटर्न गिफ्ट म्हणून. आणि याच्या पुढे सुद्धा जेव्हा जेव्हा अशी वेळ येईल आम्हाला कोणाला द्यायचं असेल तर आम्ही नेहमी उभे राहू. नक्कीच. मराठी माणूस हा नेहमी कृतज्ञ असतो. नेहमी मनसे नेते राजसाहेब ठाकरे नेहमी सांगायचे की जेव्हा जेव्हा मराठी माणूस हा व्यवसायामध्ये उतरला तेव्हा व्यवसायामध्ये इतिहास घडवलेला. दादा, काय सांगाल? तुम्ही स्वतः एक मनसे नेते आहात, मनसेचे पदाधिकारी. आज मराठी माणूस, आज मराठी माणसाचं पाऊल एक वेगळं पडतंय आणि मीरा भाईंदर शहराचं वर्ल्ड गिनीज बुकमध्ये तेही वडापाव आणि समोसा जे लोकांच्या दैनंदिन जीवनातला खाद्यपदार्थ आहे त्याच्याबद्दल आपण काय सांगाल? बघा, ते सांगतो ना तुम्हाला, वडापाव एक अशी वस्तू आहे की ते म्हणजे लोक जेवणामध्ये पण आणि नाश्त्यामध्ये पण खातात. मी डिवाईन वडापावची जी ताई आहेत, निशाताई, यांना मी मनापासून धन्यवाद देतो की एक आगळा वेगळा कार्यक्रम त्यांनी या ठिकाणी केलेला आहे. ते बघा, गिनीज बुक रेकॉर्डमध्ये आज वडापाव आणि एक समोसा म्हणजे एक भारतीय आणि आपल्या महाराष्ट्राची संस्कृतीचं पारंपरिक जे खाद्य आहे हे आज वर्ल्ड लेवलवर जाणार आहे. त्यामुळे मी यांचे मनापासून धन्यवाद मानतो. आगळा वेगळा कार्यक्रम म्हणजे त्यांनी एक जनतेसमोर ठेवलेला आहे. आणि वडापावच्या माध्यमातून तुम्ही बघत असाल या ठिकाणी 10 रुपये वडापाव त्यांनी ठेवला आहे. जागतिक वडापाव दिवस निमित्त 10 रुपये वडापाव त्यांना मनापासून धन्यवाद मानतो. असंच मीरा भाईंदरच्या सर्व नागरिकांना मी हे विनंती करतो, या ठिकाणी या आणि आस्वाद घ्या. आज 10 रुपये वडापाव, त्याच्यात इतर त्याचे 22 रुपये त्यांचा वडापाव असतो. पण अतिशय हायजेनिक पद्धतीचं जर वडापाव मिळत असेल मीरा भाईंदरमध्ये तर या डिवाईन वडापाव, डिवाईन चर्चच्या समोर या ठिकाणी आहे. प्रत्येक नागरिकांनी या ठिकाणी जे वडापाव लवर्स असतील त्यांना मनापासून विनंती करतो, या ठिकाणी या आणि आस्वाद घ्या. ताई, काय सांगाल? तुम्ही स्वतः महिला पदाधिकारी आहात. महिला जेव्हा अशा खाद्य व्यवसायामध्ये उतरते तर काय काय मोठ्या चॅलेंजेस असतात? चॅलेंज तर फार असतात. काही लोक सपोर्ट करतात, काही लोक नाही करतात. पण यांनी जे हिंमत दाखवली आहे मराठी माणूस आणि एक स्त्री म्हणून जे या व्यवसायात ते उतरते त्याचे आम्ही फार अभिनंदन करते. नक्कीच दादा, मराठी माणूस झुणका भाकर आणि मराठी माणूस वडापाव हे नेहमी एक अधिकचं चिन्ह असलेलं कार्यक्रम आहे. काय सांगायचं? खरं आहे, कारण कसं वडापाव ही महाराष्ट्राची एक आवडता पदार्थ, म्हणजे महाराष्ट्राचे नाही बाकीचे इतर समाजसुद्धा त्या वडापावसाठी खूप फेवरेट मानला जातो. आणि आपल्या एक ताई यांनी एक खूप चांगलं आहे की डिवाईन वडापावाचं हे आणि गेल्या 1 वर्षापासून त्या मेहनतीने करत आहेत आणि त्याच्यामध्ये सक्सेस आहेत ते.
त्याच्याबद्दल त्यांना मी खरंच पुढच्या ज्या याच्या शुभेच्छा देतो. काय सांगा? मी फक्त एवढंच सांगणार की आम्ही जो वडापाव देतो आहे इट्स व्हेरी क्लीन, इट्स व्हेरी फ्रेश, मेड इन प्युअर सनफ्लॉवर ऑइल. आम्ही साजरा यासाठी करतो आहे कारण आम्हाला हवं आहे की जो पण वडापाव खाणार चांगला वडापाव हवं आहे. इट शुड बी गुड, इट शुड बी क्लीन, इट शुड बी टेस्टी अँड वी आर डुईंग दॅट. मीरा भाईंदर शहरामध्ये अजूनही वडापाव सेंटर आहे, त्याच्या व्यतिरिक्त आपल्या वडापाव सेंटरमध्ये काय वेगळं रूप आहे? आपले जे इन्ग्रेडियंट्स आहे रोज आम्ही खरेदी करतो. सकाळी मॉर्निंग 7 वाजता स्टार्ट करतो प्रिपरेशन वगैरह. इंग्रेडिएंट्स आर फ्रेश, एव्हरीथिंग इज फ्रेश, नथिंग इज येस्टरडे, नथिंग इज ओल्ड, इट्स ऑल परफेक्ट, ऑल न्यू. सर्व काही फ्रेश आहे. सगळं काही फ्रेश आहे. इफ बेसन इज यूज टॉप क्वालिटी, ऑइल टॉप क्वालिटी, एनिथिंग दॅट गोज इन टॉप क्वालिटी. आतापर्यंत मीरा भाईंदर शहरामध्ये ऐतिहासिक किंवा राजकीय नेत्यांचे वाढदिवस साजरे झाले होते, परंतु मीरा भाईंदर शहरामध्ये कुठेतरी पहिल्यांदाच असा खाद्यपदार्थाचा वाढदिवस साजरा केला जातो. जो वडापाव, जो गोरगरीब आणि मोलमजुरांच्या लोकांचं जो पोटाची चाळणी भरतो, जो पोट भरतं, असं म्हणजे वडापाव जागतिक वडापाव दिनानिमित्त. विशेषतः म्हणजे मी माझ्या कॅमेरामॅनला सांगू शकतो, ह्या गाडीवरती वडापाव खाता खाता एक तुम्हाला समाजसेवेकाचा मेसेजही मिळू शकतो. मराठी महिला उद्योजक, अस्सल मराठी चव, ह्याच्याने एक तुम्हाला कळू शकतं की मराठी पावलं काय आहेत आणि मराठी पावलं कुठपर्यंत चाललीत, ही फार मोठी गोष्ट आहे. नक्की या आपल्या प्रेक्षकांना ही जागतिक वडापाव दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आणि नक्कीच आपण एकदा मीरा भाईंदरकर असाल तर तुम्ही प्रत्येक वेळी ह्या ठिकाणी या आणि ह्या वडापावचा आस्वाद घ्या. अधिक बातमीसाठी आपण पाहत राहा नवराष्ट्र डिजिटल. मी विजय काते, मीरा भाईंदर.